प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यासाठी पृथ्वी सामर्थ्य आहे. प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यासाठी पृथ्वी सामर्थ्य आहे, पण कुणाची हवा पूर्ण करण्यासाठी नाही. नमस्कार, मी मंथन राजेश पाळेकर. माझ्या शाळेचे नाव खंबाला विभाग हायस्कूल खंबाला. मी आता 10वी मध्ये शिक्षण घेत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम व आपल्या शाळेच्या गुरुजन वर्ग आणि माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढाईमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे व आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी मी आशा बाळगतो आणि मी माझे 2 शब्द सुरू करतो. सुरुवातीला मी तुम्हाला जे 2 ओळी सांगितल्या त्याचा तुम्हाला अर्थ आता लवकरच समजेल. रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले, रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले असे एका कवीने म्हटले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढाईमध्ये रणाशिवाय विनयनशील मार्गाने झालेला लढा हा एका अग्रगण्य ठिकाणी गणला जातो. तो लढा होतो अहिंसा व सत्याग्रहाचा आणि त्या लढ्याचे महान नेते होते आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपिता महात्मा गांधी. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे अलौकिक व्यक्तिमत्व होते. त्यांचे सारे जीवन अगदी प्रार्थनेप्रमाणे मंगल व पवित्र होते. सत्य व अहिंसा त्यांच्या जीवनाचा पायाच होता. सत्य हा त्यांचा जीवनाचा प्रथम भाग होता. ते त्यांना जास्त सन्मान देत होते. त्यानंतर असीम त्यागाने भरलेल्या त्यांच्या जीवनाला तत्वांचे अधिष्ठान होते. सत्याचे दुसरे नाव गांधीजी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांच्या सार्वजनिक जीवन कार्याला म्हणजेच आफ्रिकेतून त्यांच्या सार्वजनिक जीवन कार्याला सुरुवात झाली. आफ्रिकेतील संघर्ष हा केवळ हक्कांसाठी दिलेला लढा नसून सापेक्ष सत्यता जपण्यासाठी केलेला पहिला सत्याग्रहच होता. त्यांनी परदेशातून मायदेशी परतल्यावर त्यांनी आपल्या मातृभूमीची, आपल्या देशबांधवांची व्यथा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली. मातृभूमीच्या सुटकेसाठी व इथल्या रंजल्या गांधल्यांसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यालाच त्यांनी आपले जीवनकार्य मानले. युरोपातून भारतात आल्यावर त्यांनी आपले वकिली पोशाख व शिक्षणाची झापे झटकून टाकली आणि हा महान योद्धा समाजसेवेसाठी रुजू झाला. ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी त्यांनी अहिंसा व सत्याग्रहाचा मार्ग अवलंब केला. 1920 साली त्यांनी असहकार आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यावेळीच हा महामानवाने ते आंदोलन थांबवले. हा महामानव जन्मभर आपल्या तत्वांशी बांधीत राहिला. 15 ऑगस्ट 1947 रोजी संपूर्ण भारत स्वातंत्र्य करण्यासाठी लढाई चालू होती. त्या लढाईमध्ये त्यांनी सुद्धा सहभाग घेतला. त्या लढाईमध्ये त्याने इंग्रजांना चले जाओ भारत से चले जाओ ही ठणकाव सांगितले. त्यानंतर त्यांनी करेंगे या मरेंगे ह्या घोषणा दिल्या. ज्या गांधीजींनी ज्यावेळी एका आंदोलनाला हिंसक वळण लागले त्यावेळी त्यांनी जे आंदोलन थांबवले, त्याच गांधीजींनी 1947 रोजीचे आंदोलन तीव्र केले. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी अखेर भारताला स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्याच्या मंदिरामध्ये ज्या देशभक्तांनी आपले प्राण त्यागले व ते मंदिर उभे राहिले, त्या मंदिर उभे राहण्यामागे गांधीजींसारख्या महामानवाचा सिंहाचा वाटा होता. हा इतिहास कदापि नाकारता येणार नाही. ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी सर्वांनी कुठले आणि कुठले पद घेतले, पण गांधीजींनी ते नाकारले. त्यांनी जनतेची सेवा करणे हे आपले प्रथम कार्य मानले. त्यामुळे ते आपल्या देशाचे राष्ट्रपिता झाले. म्हणून जाता जाता एवढेच म्हणतो की जिसने देश को आज़ाद करवाया, जिसने दुश्मनों को धूल चटाया, जिसने भारत के लिए राष्ट्रपिता का नाम कहलाया, जिसको भारत का राष्ट्रपिता नाम कहलाया वो हमारा बापू गांधीजी कहलाया. इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.